पूर्ण काम झालेला मी ज्ञानेश्वर सांगतो आहे असं माऊली म्हणतात. आता ही जी पूर्ण कामत आहे फार विस्तृत विषय. म्हणजे मानवी जीवनाचं ध्येय काय असावं तर पूर्ण काम होणं हे ध्येय असावं. आता काम शब्द काय सांगतो तर काम हा शब्द सांगतो इच्छा, किंवा त्याला शांतीब्रह्मनाथ महाराजांचा शब्द वापरायचा तर तो आहे वासना. सामान्य लोकांमध्ये समज असा आहे की वाईट इच्छा म्हणजे वासना. असं नाही आहे. चांगली इच्छा सुद्धा वासनाच. गुरुवर्य महाराजांनी एका कीर्तनात सांगितलं की शास्त्राचं अध्ययन करण्याची वासना सुद्धा वासना आहे, पाठांतराची वासना पण वासना आहे. तीर्थाटन करणं वासना आहे. अनेक लोकांना एका जागी बसवतच नाही. मग तीर्थाटन करावं, तीर्थाटन करण्यामागचा हेतू पूर्ण काम होणं असलं पाहिजे. पण त्या तीर्थाटनाला जाऊन लोक काय करतात पहा एकदा. मग खरोखरीच काय गंमत आहे मनुष्याची. माणसाच्या जन्माला ज्याच्या करता आला ते सोडून सगळं करतो. पंढरपूरला ज्याच्या करता जायचं ते सोडून सगळं करतो. आळंदीला ज्याच्या करता जायचं ते सोडून सगळं करतो. मग येतो कशाला. हेतू फार महत्वाचा आहे. आणि त्या हेतूला जाणण्यासाठीच तर गुरूंना शरण गेलं पाहिजे. पुढे माऊलींनी सांगितलं विस्ताराने, तिथे येईल तो विषय. तर मी सांगतोय कामना म्हणजे इच्छा. मग माऊली काय सांगतात की सद्गुरूंच्या कृपेने मी पूर्ण काम झालो. त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. आता इच्छा पूर्ण झाली, कोणती पूर्ण झाली. कारण इच्छा ही गोष्ट अशी आहे. आज सकाळी सांगत होतो मी, मारुतीचं शेपूट आहे ते मराठवाड्यामध्ये रामायण सांगण्याची पद्धती. भावार्थ रामायण, एकाने ओव्या वाचायच्या, एकाने अर्थ सांगायचा. तर ती रामायण संपायला वेळ जास्त होता आणि ओव्या संपत आल्या. मग काय करायचं, त्याने मारुतीची शेपूट वाढवली वेळ संपेपर्यंत. मग प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक वस्त्र सांगायचं. मग बाप गेला धोतर घेऊन आला, अमुक गेला लंगोट घेऊन आला, गुंडाळला, कपडे संपले, शेपूट वाढलं. असं प्रत्येक घराचं सांगत राहिला कुठपर्यंत, वेळ संपेपर्यंत. तसं इच्छा तशी आहे, संपतच नाही. म्हणजे मी तरी व्यवहारामध्ये अशी माणसं पाहिलीच नाही की जी पूर्ण काम आहेत आणि होऊ शकत नाही. पूर्ण काम ही अवस्था केवळ परमार्थात प्राप्त होऊ शकते. प्रपंचामध्ये पूर्ण कामाचा हा विषयच नाहीये. हा, रिकामा झालं पाहिजे. रिकामा होत नाही ना. पण काय होतं तुम्हाला भानगड सांगतो. प्रपंचाचं आणि परमार्थाचं स्वरूप समजून घ्या. प्रपंचात पूर्ण काम तोच होतो जो परमार्थ करतो, आणि परमार्थातही तो पूर्ण काम होऊ शकत नाही जो प्रपंचात गुंततो. म्हणजे संतांनी प्रपंच केला नाही असं वाटतं काय तुम्हाला? केला, पण तो कसा केला तर त्यांचा प्रपंच झाला. आपण प्रपंच करतो आणि करण्याच्या मागची एक भूमिका लक्षात ठेवा. भाग्याचेनी भडसे असा प्रपंच आहे. भडसं म्हणजे खूप जास्त, म्हणजे मराठीत पर्सेंटेज ज्याला म्हणतो ना आपण, टक्केवारी, ती जर काढायची झाली तर प्रपंचामध्ये प्रारब्धाची टक्केवारी फार जास्त आहे, फारच जास्त आहे. म्हणजे अगदी काढायचीच म्हणली तर 90-10 आहे. 90% प्रारब्ध आहे, 10% प्रयत्न आहे. माझ्या वर्गात काही विद्यार्थी होते शिकताना, दोघांनाही 90%, दोघही बोर्डात. एकाला आज 25,000 पगार आहे, एकाला 25 लाख पगार आहे.
कशामुळं? भडसे, आधिक्य. म्हणून प्रपंचात प्रयत्न लागतोच हो, प्रपंचातही प्रयत्न लागतो, पण त्याची मर्यादा आहे. आणि परमार्थामध्ये प्रयत्नाला मर्यादा नाही, कराल तेवढा परमार्थ आहे. एखादा दान देत सुटला, किती दान देऊ शकतो? किती देऊ शकतो? तुम्ही करून बघा. मी स्वानुभवानी सांगतो तुम्हाला, तुम्ही जेवढं दान द्याल तेवढी संपत्ती वाढते. करून बघा, पण फक्त स्वतःच्या जिम्मेदारीवर. पैसे संपल्यावर माझ्याकडे यायचं नाही. हा, द्यायला आलात तर मी घेईन, काय अडचण नाही. पण गोष्ट अशीच आहे की तुम्ही जेवढा परमार्थ कराल ना, तेवढा तो कराल तेवढा कमी आहे. म्हणून पूर्ण कामता, इच्छा पूर्ण होणं. आता इच्छा पूर्ण होत नाही. तुम्ही बघा, घर बांधलं, घर बांधल्यावर खरं शांत झालं पाहिजे. काही काही लोक लिहितात ना, त्या घराचं नाव देतात, जीवन साफल्य, श्रम साफल्य, कृतकृत्यता, काय वाटेल ती नावं देतात. समाधान, ते हप्ते थकल्यावर असमाधानी होतो. समाधान प्राप्त होत नाही प्रपंचात. जो पारमार्थिक आहे त्याचा प्रपंचही समाधानापर्यंत जाऊ शकतो, केवळ प्रपंच जात नाही. आणि तोही कधी? जेव्हा त्याची दृष्टी बदलेल, जेव्हा व्याप्त असलेल्या चैतन्याची प्रतीती येईल, तेव्हा तो पूर्ण काम होतो. काही काही लोक मी पाहिली, निवृत्त झाल्यानंतर सुद्धा कार्यालयात जाऊन बसतात, करमत नाही म्हणतात. मग काय आहे? इच्छा पूर्ण होऊच शकत नाही. पण माऊली तर लिहितात पूर्ण काम. त्याच्याकरता एक सिद्धांत सांगतो, अर्थात दृष्टांत म्हणून सांगतोय, पण सिद्धांत आहे. सिद्धांत असा आहे की जो पुरुष मुक्त होतो त्याला ज्ञातव्य, प्राप्तव्य आणि कर्तव्य नाही, असा सिद्धांत. आता त्याचा व्याकरणाच्या दृष्टीने थोडा विचार आहे. 3 प्रत्यय, यत, तव्यत आणि अनियत, असे 3 प्रत्यय. हे 3ही प्रत्यय त्या गोष्टीची करणीयता सांगतात. कार्य, कर्तव्य, करणीय, यत, तव्यत, अनियत, हे 3ही अर्थ एकाच अर्थाचे. म्हणजे यत प्रत्यय लागला तरी, तव्यत लागला तरी आणि अनियत लागला तरी त्याचा अर्थ होतो करण्यायोग्य. तसं ज्ञातव्य याचा अर्थ होतो जाणण्यायोग्य, आणि प्राप्तव्य याचा अर्थ होतो प्राप्त करून घेण्यायोग्य. गुरुवर्य महाराज विस्तृत बोललेत त्याच्यावर, ते आपण पहा. कर्तव्याच्या भूमिकेमध्ये जर मनुष्य राहील तर त्याचं आयुष्य सुखाचं जातं. पण दुर्दैवाने आपण हक्काच्या भूमिकेत राहतो, कर्तव्याच्या भूमिकेत राहत नाही. म्हणजे भावाला हक्क पाहिजे पण भावाला कर्तव्य नको, पोराला हक्क पाहिजे पण कर्तव्य नको. त्याचा परिणाम अस्वस्थ होऊन जातो. जर कर्तव्याच्या मागे सगळ्यात महत्वाची भूमिका जर काही असेल तर फलेच्छा नाही. मी आई वडिलांची सेवा केली तर मला पगार मिळाला पाहिजे अशी इच्छा जर असेल तर ते कर्तव्य होत नाही. मला कोणत्याही फळाची इच्छा नाही कारण मी हे करणं लागतो, त्याला कर्तव्य म्हणतात. तीच गोष्ट ज्ञातव्य आणि प्राप्तव्य या बाबतीत आहे. तर शास्त्र सांगतं ज्ञानी मनुष्याला प्राप्तव्य, कर्तव्य, ज्ञातव्य नाही. याचाच दुसरा अर्थ होतो ज्ञानी मनुष्याने सर्व जाणलेलं आहे, ज्ञानी मनुष्याला सर्व प्राप्त झालेलं आहे आणि ज्ञानी मनुष्याचं सर्व काही करून झालेलं आहे. मग आता ज्ञानी मनुष्याला जर सगळं प्राप्त झालेलं आहे तर ज्ञान्याकडे मेबॅक असली पाहिजे, ज्ञानाचा मोठा बंगला असला पाहिजे 5-50 एकराचा, त्याच्याकडे 100-200 नोकर चाकर पाहिजे, कारण सगळं प्राप्त झालं ना. तर असं आहे, सगळं प्राप्त झालं म्हणजे ज्ञान होण्याकरता जे प्राप्त करण्यायोग्य होतं ते प्राप्त झालं. प्रापंचिक वस्तूच्या प्राप्तीला काही महत्व नाही हो, कारण प्रापंचिक वस्तू प्राप्त होतील
त्या कधी निघून जातील कळते नाही आपल्याला. आता तर इतकं झालेलं आहे की आपण एखादी वस्तू घेतली आणि ती वस्तू वापरायला घेईपर्यंत आपल्या बुडाखालून घेऊन जातात. लक्षात ठेवा, निघून जाते. त्याचं तत्व असे, जे ज्याचं असतं ते त्याच्याकडे जातं. मग प्राप्तव्य नाही याचा अर्थ त्यांनी प्राप्त करण्यासारखं काही नाही. ज्ञातव्य नाही याचा अर्थ त्याला जाणण्यासारखं काही नाही. आणि कर्तव्य नाही याचा अर्थ त्यांनी करण्यासारखं काही नाही. या अवस्थेला प्राप्त होण्यालाच पूर्ण कामता असं म्हणतात. त्यालाच पर्यायी शब्द आहे निरीच्छ अवस्था. अनुभवाची निरीच्छा अवस्था मी पाहिलेली आहे. फक्त विस्तारानं सांगणार नाही, कारण तो अनुभवाचा विषय आहे आणि काही गोष्टी अशा आहेत की उगीच उघड उघड सांगू नयेत. त्या न सांगितलेल्या बऱ्या. तुम्ही कुणाची तरी सेवा करा, एखाद्या ज्ञानी मनुष्याच्या चरणी शरण जा, तुम्हालाही कळेल. सगळंच सांगितल्यावर करायचं काय असा प्रश्न आहे. तर मी ती अवस्था पाहिली, एवढंच सांगतो. निरीच्छा अवस्था पाहिली. काय हवंय, काही नको, हे उत्तर आहे. एक श्लोक आहे, 3 दृष्टांत त्याच्यात दिले. भोजनांते, स्मशानांते आणि मैथुनांते चयामतीही, असे 3 दृष्टांत दिले. जेवण झाल्यानंतर मनुष्य तृप्त होतो. अपवाद भस्म्या रोग झालेली जी लोक असतात ते होतच नाहीत तृप्त, कितीही खाऊ घाला. मी पाहिलीत अशी माणसं. एक माणूस जेवायला बसला, 80 पोळ्या खाल्ल्या आणि तरी पोट भरलंच नाही. तो नाही, जो सामान्य त्याची गोष्ट आहे की भोजन करून तृप्त झाल्यानंतर जर कोणी त्याला काही वाढायला आला, काही हवंय का, तो काही नको म्हणतो. मातोश्री ताईंचं वाक्य आहे, मला आता नको हवंय असं सांगतो. मग काही नको आता. ही झाली एक. दुसरी झाली स्मशानांते. स्मशानामध्ये मला अनेक वेळा प्रसंग येतो. तर स्मशानामध्ये भाषणं करतात हल्ली. कधी सुरू झाली पद्धत माहीत नाही मला. काय भाषणं करायची स्मशानात? जो जायचं तो गेला, त्याला पोचवलं, निघा की आता घरी. निघत नाही. तिथं भाषणं करतात, प्रवचनं करतात. बरं, मग तिथंच प्रवचन करायचं तर हलू तरी नका तिथून, लगेच निघतात ना. स्मशान आणते तर तिथली भाषणं ऐका कधी. आपल्याला काय बरोबर न्यायचंय का, सगळ्यांना एक दिवस जायचंच आहे वगैरे सांगतात तिथं. आणि कोण सांगतात? सगळं गावाचा भ्रष्टाचार करून बसलेले सांगतात की आपल्याला काय बरोबर न्यायचं नाही. त्याला विचारलं पाहिजे, बाबा मग भ्रष्टाचार कशाला केला एवढं, तू एवढा पैसा खाल्ला कशाला? पण तो बोलतो. काही जणांची खरंच प्रामाणिक तशी भावना होते सुद्धा स्मशानात की बाबा सगळ्यांनाच एक दिवस जायचंय. आणि काही वेळा तर असे प्रसंग निर्माण झाले की माझ्याशी ती व्यक्ती बोलून गेली आणि नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावरे असे येतात. थकत नाहीत, उत्साह वाढतो त्यांचा. गाडीत बसून कस काय थकतो तो? भजन करतच नाही म्हणून थकतो तो. तसं पूर्ण काम होणं म्हणजे जे जिथे गेल्यानंतर केलं पाहिजे ते करणं आणि त्या केल्याने जे प्राप्त झालं पाहिजे ते प्राप्त होणं, याला पूर्ण काम म्हणतात. मानवी जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे? मी आता शाळांमध्ये जातो, कारण आता इथंही बघा श्रोत्यांचं सरासरी वय 60च्या पुढंच आहे. तर मी शाळेत येऊन विचारतो मुलांना काय केलं पाहिजे हो माणसाच्या जन्मान, तर 100% मुलं सांगतात पैसा मिळवला पाहिजे. हा संस्कार देतो आपण पुढच्या पिढीला. एक अपवादाने सुद्धा एखादा सांगत नाही की देवाला मिळवलं पाहिजे, देव प्राप्त केला पाहिजे.
ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, समाधान प्राप्त केलं पाहिजे, एक सांगत नाही. मग हे पूर्ण काम होतील का आयुष्यात? होत शकत नाही. कारण माणसाच्या जन्माला आल्यानंतर भगवत प्राप्ती केली पाहिजे, तो पूर्ण काम होतो. माणसाच्या जन्माला नंतर ज्ञान मिळवलं पाहिजे, तो पूर्ण काम होतो, तृप्त होतो. शब्द जरा खालच्या पातळीचा आहे पण वापरतो. माणसं विषयाच्या उपभोगासाठी वखवखलेली आहे. वखवक, तो पूर्ण काम कसा होईल? दोन विरुद्ध टोके आहेत, लक्षात ठेवा. विषयाची प्रचंड आसक्ती आणि पूर्ण कामता, पूर्ण विरुद्ध टोके आहेत. गुरुवर्य महाराजांचा शब्द असा आहे की विषयासक्त मनुष्य विषयामध्ये बुडतो, तो शेंडी सकट बुडतो. म्हणजे शेंडी इतका सुद्धा विषयाच्या बाहेर राहत नाही. आणि असा बुडतो की ज्याप्रमाणे मुंगळा तुटतो पण गुळाला सोडत नाही, तसा तो मरतो पण विषयाला सोडत नाही. असा पूर्ण काम होऊच शकत नाही. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालतात. त्याला शब्द आहे इंडस्ट्री. फूड इंडस्ट्री, ट्रॅव्हल इंडस्ट्री, अजून काय काय इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग, क्लोथ इंडस्ट्री, व्हेकल इंडस्ट्री. या सगळ्याची जमापुंजी, ते कसं काढलं जातं, सगळा एक विस्तृत विषय. आपला तो विषय नाही की कोणत्या व्यवसायाला किती भांडवल लागतं, त्याचा ब्रेक इव्हन यायला किती काळ जातो, नफा कुठून चालवतो, तो किती टक्क्यात येतो, किती टक्के मार्जिन ठेवून विकलं तर परवडतं वगैरे, सगळा विषय आहे. पण हे सगळे व्यवसाय, सगळ्या इंडस्ट्री एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूची एक इंडस्ट्री आहे भारतातली. ती इंडस्ट्री, ती धार्मिक इंडस्ट्री आहे सगळी. बुवाबाजीची इंडस्ट्री आहे आणि ती 100% प्रॉफिटवर चालते. भांडवल काही नाहीच ना. मग ती इंडस्ट्री झाली, पूर्ण काम करण्याकडे जात नाही ती. अध्यात्मशास्त्री ये कोण आहे अधिकारी? अंतरंगूची अधिकारी. जो बहिर्मुख आहे, जो विषयासक्त आहे, त्याचा हा अधिकारच नाही. म्हणून ना, फार मोठ्या प्रमाणावर प्रवचन करून, कीर्तन करून काही साध्य होत नाही. मोजके पण अधिकारी पाहिजे, त्याचं फल हे होते, सफल आहे. गर्दीमध्ये अनधिकारीच जास्त आहेत, अधिकारी कमी. एकदा मी गुरुवर्य महाराजांना विचारलं की आपण एवढा प्रवास करायचा, 10-10 तास प्रवास, 12-12 तास प्रवास, 2 तासाचं कीर्तन, पुन्हा 12 तास प्रवास. बरं, जिथे जातो तिथे सुद्धा ऐकणाऱ्यांमध्ये रस नाही. प्रत्येकाचा हेतू वेगळा. काही लोक तर फेटा कसा बांधला बघायला येतात. कशा करता जायचं? तर गुरुवर्य महाराजांनी सांगितलं की त्या 100 लोकात एक जण असा असतो ज्याला हे पाहिजे असतं, ज्याला भूक आहे तत्वज्ञानाची. त्याच्या तृप्ती करता आपण जायचं, एकाच्या तृप्ती करता. तो एकटा समाधानी झाला की कीर्तन सफल. बाकीचे हौशे नवशे गवशे त्याला काय करतात, ते गर्दी कुठेही असतेच की. आणि हल्ली काय झालं, मोठा महाराज कशावरून ठरतो? 2 गोष्टी. एक, तो पैसे किती घेतो ह्याच्यावर. आणि दुसरं कशावरून ठरतं? दुसऱ्या पारड्यामध्ये तो विनोद किती करतो, त्याच्याकडे गाडी कुठली आहे, तो कपडे कुठल्या ब्रँडचे वापरतो, या सगळ्या गोष्टीवरून ठरतं. तो मोक्ष देऊ शकतो का, विचारच नाही त्याचा. असं आहे. गुरु असा मिळाला पाहिजे
की आपल्या मनगटाला धरल्यानंतर मोक्ष मिळेपर्यंत कुणाला, ज्याच्या मनगटाला धरलं त्याला, कारण ते तर मुक्त आहेतच, पण ज्याच्या मनगटाला धरलेलं आहे त्याला मोक्षाला नेईपर्यंत मनगट सोडत नाहीत, त्यांना सद्गुरू म्हणावं. मग ह्याचा कोण विचार करतो का? करत नाही. गर्दी झाली हो, फारच गर्दी झाली. तत्वज्ञानाची गर्दी, सिद्धांतांची गर्दी, कीर्तनकारांची गर्दी, श्रोत्यांची गर्दी, पण अंतरंगू सापडत नाही. बहिर्मुख. थोडा विषय गहन आहे, पण सांगतो तुम्हाला. अनुकूल विषयाच्या प्राप्तीने वृत्तीची स्थिरता होते, अंतर्मुखता होते आणि आत्मानंदाची अभिव्यक्ती होते, असा सरळ सिद्धांत आहे. त्यातली फक्त एक गोष्ट सांगायची, बाकी विस्तार करायचा झाला तर पुष्कळ आहे, पण एक महत्वाची सांगायची. एकच वाक्य, वृत्ती जर स्थिर होईल तर ती अंतर्मुखच होते, हे लक्षात ठेवा. अडचण ही आहे की वृत्ती स्थिर होत नाही. मनुष्य पूर्ण काम होऊ शकतो, पण पहिल्याच पायरीवर चढत नाही होतो. मला ज्ञान झालं पाहिजे पण मी विवेक संपादन करणार नाही. मला ज्ञान झालं पाहिजे पण मी मलविक्षेपाची निवृत्ती करणार नाही. मग ज्ञान कसं होईल? आता तुम्ही समजा तुमच्या कंपनीत सांगितलं की मी हे काम करणार नाही पण मला पगार वाढवून द्या, देतील का? तर म्हणतो पहिलं काम कर बेट्या, नाही तर उद्यापासून बस घरी, तू गरज नाही, तुझ्यासारखे 10 पडले. मग सद्गुरू असं असून सुद्धा सद्गुरूंकडे तर 100 आहेत, लक्षात ठेवा. कंपनीकडे जर 10 असतील तर सद्गुरूंकडे 100 आहेत, पण तरी सद्गुरू आपल्या मागे लागतात. म्हणजे गुरुवर्य महाराजांचं वाक्य आहे की दाताच्या कण्या होईपर्यंत सद्गुरू सांगतात तू ब्रह्म आहेस. कोण सांगतो? माझं फार मोठं भाग्य, मला सद्गुरू आणि शिक्षक फार चांगले मिळाले. चांगले म्हणजे कसे मिळाले? भाग्य काय माझं? भाग्य असं की मी शिको न शिको माझ्या मागे लागून मला शिकवणारे मिळाले. गुरुजींकडे मी जेव्हा शिकायला सुरुवात केली, निपाणीकर गुरुजींकडे, तर 3.5 वर्षाचं वय होतं तेव्हा शिकायला सुरुवात झाली. मग ते पाठांतर करून घ्यायचे. म्हणजे त्यांनी जे माझ्याकडून पाठांतर करून घेतलं ते असे डोळे बंद केले की दिसतं समोर, इतकं चांगलं पाठ करून घेतलं. तर कधी कधी ते त्यांचं वय पुष्कळ झालं होतं, त्यामुळं कधी कधी त्यांना झोप लागायची. मी घोकायला सुरुवात केली की त्यांना झोप लागायची. मग त्यांना झोप लागली की मी पळून जायचो. मग त्यांचा डोळा उघडला की मला पुन्हा धरून आणायचे, ते बसवायचे आणि शिकवायचे. तेव्हा वाटायचं काय आहे हे? मग मी तुम्हाला जर आत्ता ते म्हणून दाखवलं तर तुम्हाला हे वाटेल की हे काय आहे. आणि सगळी सूत्र, श्लोक, सूक्त असलं पाठांतर, अष्टाध्यायी माझ्याकडून घोकून घेतली त्यांनी सगळी. मग त्यांनी उपाय काय केला? ते माझ्या शेंडीला बांधून ठेवायला लागले. शेंडी बांधून ठेवायची म्हणजे पळून जाताच यायचं नाही, अशी बांधायची. पण समजा कधी दुखलं, काही झालं तर ते म्हणत सोडायचे लगेच. मग फार मायाळू, कधी आवाजही चढवायचे नाहीत ते, इतके दयाळू, फार प्रेमळ. आणि माझ्या मागे लागून 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 अशी तयारी करून घेतली की आपण जे म्हणतो, म्हणजे मी शाळेत जायच्या आधी, कुणी शिकवायच्या आधी आपोआप लिहायला शिकलो. जे म्हणतो ते संस्कृत शुद्ध इतकं तयार करून घेतलं. मी तयार झालो का नाही हा विषय नंतरचा आहे, किंबहुना झालो नाही बहुधा. पण त्यांनी माझ्या मागे लागून मला जे शिकवलं, मला जे सांगितलं, पदोपदी मला त्याचा फायदाच होतो. मग प्रवचन कीर्तन हा विषय दुय्यम आहे हो. आपल्याला कळतंय का नाही ते महत्वाचं आहे. दुसऱ्याला कळेल असं सांगता येईल न येईल विषय पुढचा आहे.
एखादा श्लोक सुटणं फार महत्वाचं असतं. सुटणं म्हणजे तो असा सुटा होतो श्लोक, त्याला सुटणं म्हणतात. लोक म्हणतात मी अमुक ग्रंथ सोडवला नाही, सोडला. सोडवला म्हणजे त्यातल्या प्रत्येक पदाविषयी आपण निसंशय असलं पाहिजे. तर सद्गुरू आपल्या मागे लागून सांगतात तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस बाबा, तू देह नाहीस, तू स्थूल देह नाहीस, तू सूक्ष्म देह नाहीस, तू कारण देह नाहीस, तू अन्नमय कोश नाहीस, मनोमय कोश नाहीस, प्राणमय कोश नाही, विज्ञानमय कोश नाही, आनंदमय कोश नाही, असं सांगतात. आपल्या वृत्तीला सूक्ष्म करतात, म्हणजे धार लावून देतात. गुरुवर्य महाराज एक गोष्ट सांगतात नेहमी. एका घरात एक तलवार आणि एक काठी होती. तर ती काठी हातभर होती, धुणं वाळत घालायची. आता काही घरामध्ये त्या काठीला बरेच उपयोग केले जातात काठीचे. त्या म्हणजे ज्या घरात झाले त्यांना माहिती, नाही झाले त्यांनी सोडून द्या. म्हणजे ज्या घरामध्ये त्या काठीचा उपयोग होतो त्या घरातली मुलं चांगली घडतात. असा दोन्ही प्रकारांनी उपयोग. तर त्या काठीला तलवार हसली. कशामुळे हसली? तर ती हातभर होती, ती एवढीच झाली म्हणून तलवार हसली. तर काठी पण हसली. तलवारीने विचारलं तू का हसली? तिने सांगितलं मी हातभर होते, ती एवढी टिचभर झाली, पण माझा रोज वापर होतोय तर मी सतेज आहे, माझी चमक आहे. तू कमी झाली नाही तरी गंजली ना. मग बारीक होणं चांगलं का गंजणं चांगलं? बारीक होणं चांगलं, लक्षात ठेवा. कारण गंजण्यामध्ये नाश आहे, तेज गेलं संपलं. कमी जरी झालं तरी तेज कायम आहे. तर सद्गुरू आपल्या मागे लागून, मी काल सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रतीतीचा स्वीकार करून जगत प्रतीतीची संगती लावून देतात आणि हे जगत मिथ्या आहे, तू ब्रह्म आहेस असं सांगतात. त्या सद्गुरूंच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. काही ऋण अशी आहेत की जी फेडता येतात. म्हणजे अगदी पितरांचं सुद्धा ऋण फिटतं, पण गुरूंचं फिटत नाही. ते न फिटण्याचं कारण असं, हिंडता गव्हाणे का शिणलो येर झाली. पुढे काय म्हणलं? न मिळेची दाता कोणी, कोणता जन्म दुःख निवारी. आता मी जात नाही शक्यतो, पण त्यांनी नेलंच आग्रहाने. गेलो आम्ही. जसं घरात गेलो, स्वयंपाक घरात जोरात भांडण्यांचे आवाज, आणि भांडली बायको त्यांना. आम्हाला ऐकू आलं, आणले का जेवायला माणसं? दुसरीकडे काय करता येत नव्हतं का तुम्हाला? एकदा तर एक गृहस्थ, आम्ही त्यांच्या घरी गेलो, मग त्यांच्या घरी थांबलो, त्यांच्या आग्रहावरून थांबलो, नाही तर मी गेलो नसतो. नेलं. आणि नेल्यानंतर काय झालं, ते म्हणले आपण सगळे आता जेवायला अमुक एकाकडे जाऊ. मग त्यांच्या घरी नाही जेवायचं, दुसऱ्याकडे जायचं. माझा तर प्रश्नच नाही, पण बरोबरच्या लोकांना घेऊन आमची वरात निघाली. दुसऱ्याच्या घरी जेवायला वरात. बोलवू नका ना, काही अडलेलं नाही कोणाचं. तुम्ही एक लक्षात ठेवा, जो पोट देतो तो खायला देतो, कशाला काळजी करायची? म्हणजे कोणाला म्हणून, आता तर अशी परिस्थिती तुम्हाला काय सांगू, म्हणजे निंदा म्हणून ऐकू नका, दोषाचं वर्णन म्हणून ऐका. लोक संपर्क करून सांगतात की उद्या माझं कीर्तन आहे तुमच्याकडे, तर मी इतक्या वाजता येईल, मग मला ही भाजी पाहिजे, त्याच्यात हे घालू नका. आता तर काल तर एकाने फोन करून सांगितलं की अमुक अमुक तुमच्याकडे आम्ही घेऊन येतोय, तर त्यांना गोड चालत नाही, तर तुम्ही काही गोड करू नका. बरं, नाही करत. परत फोन, नाही त्यांना शेवयाची खीर आवडते, तुम्ही करा.
मग फोन आला, त्यांना शुगर आहे, कमी साखर घाला. मग परत फोन करता करता शेवटी फोन आला, आम्ही येणार नाही. किती नखरे, किती कशा करता. अशाने परमार्थ होईल का? होत नाही. तुम्हाला एक सांगतो, परमार्थ करा करू नका तुमच्यावर, पण करायचं असेल तर प्रामाणिक करा. बेगडी करू नका, ढोंगी करू नका. जेवढं झेपतं तेवढंच करा ना. एक जण आश्रमात आला, गुरुवर्य महाराजांना म्हटला, माझं आयुष्य तुम्हाला समर्पित, आयुष्य समर्पित. बरं ठीक आहे. महाराज म्हणले नाही त्याला तू इथं आयुष्यभर राहा. तो म्हणला माझं आयुष्य समर्पित. आणि 5-10 वर्षांनी म्हणला मी जातो आता घरी. जा, तुला आम्ही राहाही म्हणलं नाही, जाई म्हणलं नाही, तूच जातो म्हणतो, जा. का गेला? जायचं तर जा, मग म्हणला कशाला? म्हणून जेवढं झेपेल तेवढं करावं. आपल्या अधिकाराचा विचार करून बोलावं. आपण कुणाला बोलतोय, काय बोलतोय. आणि काय तुम्हाला सांगतो, मध्ये घडलं एकदा असं. एका व्यक्तीला गुरुवर्य महाराजांनी सांगितलं की तुम्ही या कामात काहीतरी तुमचं योगदान द्या. त्यांनी काही दिलं नाही आणि तो वारला. आता अमरपट्टा घेऊन कोणी आलंय का? कोणी नाही. सगळे वारतात, तोही वारला. कुणीतरी जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही महाराजांना अमुक अमुक शब्द दिला, तो पूर्ण केला नाही म्हणून असं झालं. कुणी सांगितलं? हे कुठून काढलंय? त्याचं प्रारब्ध होतं, तो संपला. काय तुम्हाला सांगतो, जो क्षण ठरलाय ना, त्या क्षणाला तुम्ही गेलात की संपलं. त्या क्षणाला. गरुडाला त्याच्या आईचा अंतिम काळ जवळ आल्यावर तो घेऊन गेला त्या शिखरावर. यम उभा होता. कशामुळे? ठरलंय तिथे त्यावेळी त्या क्षणी हे घडणार आहे. उलट असे तुम्ही उलट लक्षात ठेवा, बुद्धी होणारा सारखी ठाके, असं उलट आहे. जे व्हायचंय तशी बुद्धी निर्माण होते आपल्याला. म्हणून प्रपंच, प्रारब्ध या गोष्टी वेगळ्या आणि परमार्थ वेगळा. परमार्थाने काय होतं, ते एक मोठे महाशय आहेत स्वतःला विद्वान म्हणवणारे, त्यांनी असं लिहिलं होतं की वेदांताचा विचार मनुष्याला पंगू बनवतो, असं लिहिलं होतं. ते छापून आलं वर्तमानपत्रात. आणि ते लिहिताना त्यांनी संदर्भ म्हणून ब्रह्मलीन जोग महाराजांचा संदर्भ दिला. म्हणून त्यांना त्याचा फोटो काढून पाठवला. वेदांत विचार नावाच्या ग्रंथामध्ये प्रस्तावनेत ब्रह्मलीन जोग महाराजांनी एक वाक्य लिहिलं. आता नंतरच्या आवृत्तीत त्यांची प्रस्तावना बदलत गेली, लोक बरीच वाक्य बदलली, तो विषय वेगळा. पण मूळ प्रस्तावनेत हे वाक्य आहे की वेदांताचा विचार मनुष्याला पंगू बनवतो, ही गैरसमजूत आहे. वेदांताचा विचार मनुष्याला कोणत्याही अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाचा समतोल ढळू न देण्याचं काम करतो, असं त्यांचं वाक्य आहे. त्यांचंच आहे की वेदांताचा विचार संतुलित ठेवतो. प्रारब्धवशामध्ये सुखही प्राप्त होईल, दुःखही प्राप्त होईल, पण सुखामध्ये हुरळून जायचं नाही, दुःखामध्ये खचून जायचं नाही. ही शक्ती वेदांताचा विचार देतो. मी ब्रह्म आहे हा विचार देतो, लक्षात ठेवा. मी आत्मा आहे हा विचार प्रपंचाला सहजतेने करण्याचं सामर्थ्य देतो, संतुलित राहण्याचं सामर्थ्य देतो. मी अशी माणसं पाहिली की ज्यांना औषधं घेऊन झोप लागत नाही, आणि अशी माणसं पाहिली की ज्यांना कशाचीच गरज नाही, पडलं की झोपतात. वारीत बघा, कुठेही झोपतो तो, कुठेही माळरानावर झोपतात. उशाला दगड असतो, दगड, त्या दगडावरच टोपी बिपी ठेवायची, उशी किंवा पिशवी जी असते ती पिशवी ठेवायची, त्याच्यावर डोकं ठेवून झोपून टाकायचं. विसावा संपला की उठून पळायचं कुठेही. आणि किती वेळ लागतो झोप लागायला? पडलं की झोपतात. हे सामर्थ्य परमार्थ देतो, लक्षात ठेवा. कुठलंही औषध तुम्हाला हे सामर्थ्य देऊ शकत नाही. मग काही लोक तर पोटभर औषधं घेतात. कुठली कुठली घेतात ते बघा तुम्ही, म्हणजे कळेल तुम्हाला. ते काही मी सांगत नाही. त्यांचा समाधी रात्री चढतो आणि सकाळी उतरतो, असले औषधं.
पण तरी झोपत नाहीत, लक्षात ठेवा. असं टक लावून बघत राहतात वर. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागे, टक्क जागे. आता तर पुतना मावशी आहे साथीला जागरण करायला. पुतना मावशीच्या बरोबर जागरण. पारमार्थिक माणसांनी पहाटे 3ला उठलं पाहिजे. तर लोक झोपतात 3 वाजता आली, उठायचं कठीण आहे. असो, तर सद्गुरु शरणागतीपूर्वक सद्गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशाने त्याप्रमाणे आपला निश्चय करून त्या ब्रह्मस्थितीला प्राप्त होणं, ब्रह्मस्थितीला अंगी बाणणं, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, अशा निश्चयामध्ये स्थिर राहणं, किंबहुना ज्या अवस्थेमध्ये आपले सद्गुरू आहेत त्याच अवस्थेला आपणही प्राप्त होणं, ह्याला पूर्ण काम म्हणतात. माऊली सांगतात, मी पूर्ण काम झालो. याचाच दुसरा अर्थ असा की माझे सद्गुरू ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेला मी प्राप्त झालो. अभंग संहितेमध्ये याचा अनुभव येतो. अभंग संहितेचा अर्थ कळायला त्या अवस्थेला जावं लागतं, नाही तर अर्थ कळत नाही. आणि संत वाङ्मयामध्ये अभंग संहिता हा विषय असा आहे, कधी सगुण साकाराचं वर्णन, कधी निर्गुण निराकाराचं, कधी सगुण निराकाराचं, कधी भक्तीचं, कधी ज्ञानाचं, कधी योगाचं. जीवनाच्या प्रत्येक अंगाला, प्रत्येक पैलूला आणि मोक्षाच्या प्रत्येक साधनाला अभंग संहितेत स्पर्श झालेला आहे. आणि एक अभंग वाचून दुसरा वाचला तर तुम्हाला कळूच शकत नाही की हे असं म्हटलं ना, असं कसं म्हटलं. काल तुम्हाला एक उदाहरण सांगितलं मी, तुका म्हणे सोपे आणि भक्ती ते कठीण. किंवा मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोंगडे पांगुरा, नको ब्रह्मज्ञान. विरुद्ध आहे, विरुद्ध नाही आहे, विरोधाभास आहे. तो अभंग ज्या अवस्थेत येला त्या अवस्थेला जा म्हणजे कळते तुम्हाला, असं कळत नाही. ते येडा गाबाळ्याचं काम नाही ते. आणि ज्यांनी गुरु शिष्य परंपरेत अध्ययन केलेलं नाही अशा लोकांनी संत वाङ्मयाच्या वाट्याला जाऊ नये. मग त्यांच्या बुद्धीमध्ये काही बोध अभिव्यक्त होण्याऐवजी भ्रमच अभिव्यक्त होतो. आणि वाट्याला जर जायचंच असेल तर श्रद्धा संपन्नतेने फक्त पारायण करावं. कधीतरी त्या ग्रंथाची कृपा होते आणि तो ग्रंथ आपल्या चित्तामध्ये अभिव्यक्त होतो. त्याचा अर्थ लावण्याच्या भानगडीत जायचं नाही माणसाने. अर्थ परंपरेने चालत आलेला पाहिजे, गुरु शिष्य परंपरेने चालत आलेला पाहिजे. एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे उन्हात पोरगं खेळत असतं आणि ती आई त्या पोराला म्हणते, उन्हात मरू नको, इथं घरात येऊन मर, असं म्हणते. तर मर या शब्दाचा अर्थ काय होतो? जीव जाऊ दे, असा अर्थ आहे. मग ती आई म्हणेल का पोराला तुला जीव जाऊ दे म्हणून? मग तिथे मर या शब्दाचा काय अर्थ आहे? मर या शब्दाचा अर्थ होतो ये. कुठल्या डिक्शनरी ते सांगा, कुठल्या शब्दकोशात असेल की मर याचा अर्थ ये असा होतो? कुठंच नाही. मग तो कळायचा असेल तर काय केलं पाहिजे? त्याच्याकरता महाराष्ट्रात जन्माला आलं पाहिजे, मराठी आईच्या पोटी जन्माला आलं पाहिजे. आता मराठी आईच्या पोटी जरी जन्माला आलं तरी आईलाही मराठी कळत नाही, पोरालाही कळत नाही. पूर्वी नावं कशी छान होती बघा. आई वडिलांना आई, नाना, माय, आम्मा असं म्हणायचे. आता मम्मी म्हणतात, डॅडी म्हणतात, पप्पा म्हणतात. कोण म्हणतंय? इंग्रज लोक नाही, आपली लोक म्हणतात. इंग्रजांनी म्हणू द्या की. तुम्हाला गंमत सांगतो हा, अजून काही वर्षांनी, आणि हे घडेल जर आपण तोपर्यंत जिवंत राहिलो तर पहा, नाही राहिलो तर कुठंतरी हां हां अजून काही दिवसांनी ही वेळ येणार. काय येणार ते सांगतो तुम्हाला. इंग्लंडमधली, अमेरिकेमधली मुलं त्यांच्या आईला माता, आई असं म्हणायला लागतील.
पण आपली लोक म्हणणार नाही. आणि त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. परदेशामधल्या काही विद्यापीठात संस्कृत अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही एवढी गर्दी आहे. आणि भारतामध्ये संस्कृतच्या जागा भरत नाहीत अशी परिस्थिती आहे. BA ला कोण जातो सांगा? ज्याला सायन्सला आणि कॉमर्सला ऍडमिशन मिळत नाही तो जातो. संस्कृत कोण घेतो? तर ज्याला कुठल्याच विषयाला प्रवेश मिळत नाही तो संस्कृत घेतो. असं नाही हो. ती सगळ्या भाषांची जननी आहे. ती शास्त्र शुद्ध आहे. म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर सायंटिफिक लँग्वेज आहे. एकदम शास्त्रशुद्ध. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जगातल्या 2 कारण आहेत, पक्की लक्षात ठेवा. पहिलं कारण, जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये सायलेंट नाही असं नाही. फक्त संस्कृत अशी आहे ज्याच्यात सायलेंट नाही. म्हणजे काय? अनुच्चारित नाही काही. जसं लिहिणं तसं उच्चार. विसर्गाचा, अनुस्वाराचा शुद्ध उच्चार. आता PUT काय होतं? PUT काय होतं? पुट. मग CUT कुट नाही, CUT कट. असं कसं काय झालं? एकदा यूचा उच्चार उ आहे असं ठरलं की नाही. मग आता PUT मध्ये पू उच्चार झाला की नाही? पुट. मग आता CUT मध्ये कुट म्हणलं पाहिजे, म्हणत नाही. उच्चार बदलला. बुक डेपो शब्द आहे. बुक डेपो शब्दात शेवटी टी येतो, त्याचा उच्चार नाही. किंवा कर्नल आहे, कर्नल, त्याचा उच्चार कर्नल आहे, त्याच्यात आर नाहीये. COLONEL असं लिहितात. आर आहे का त्याच्यात? आर नाही, पण उच्चार आहे. मग न लिहिलेल्याचा उच्चार, लिहिलेल्याचा उच्चार नाही. अशा ह्या भाषांच्या भानगडी. मराठीमध्ये सुद्धा अनुच्चारित अनुस्वार आहे. जसं नाव या शब्दावर अनुस्वार आहे. अनुस्वार दिला तर माणसाचं नाव, नाही दिला तर पाण्यातली नाव. पण संस्कृतमध्ये अनुच्चारित काहीही नाही. एकदम निसंशय. अहम ब्रह्मास्मी विषय समाप्त. तत्वमसी विषय समाप्त. क्लिअर कट. त्याच्यात कुठला आडपडदा नाही, कुठलं झाकाझाकी नाही, नसलेला उच्चार नाही, असलेलं गाळायचं नाही. पण आता झालंय असं की इंग्रजीचा, अन्य भाषांचा इतका प्रभाव पडला. मला तर शुद्ध मराठी बोलणारी माणसंच भेटत नाही. कितीतरी लोक येऊन मला सांगतात, तुम्ही काय बोलता आम्हाला कळत नाही. मी काय हिब्रूत बोललो का? शुद्ध मराठी बोलतो पण कळत नाही. कळत नाही कारण संस्कारच राहिला नाही. मातृभाषेचा संस्कार नाही, आईचा संस्कार नाही, वडिलांचा संस्कार नाही. एकदा काय झालं, मुंज होती. मुंज, मौंजी बंधन. ते मुंजीमध्ये बाप आपल्या पोराला मंत्राचा उपदेश करतो. आणि तो उपदेश करताना त्यांच्या अंगावर असं उपरणं किंवा शाल टाकून उपदेश केला जातो. 10-15 मिनिटं झाली, तो बाप काही शाल काढणार. शेवटी गुरुजींनी शाल काढली. म्हणले, तुम्ही शाल टाकली पण करायचं काय? अहो म्हणले, मंत्र द्यायचा. कुठला मंत्र द्यायचा? तुमच्या वडिलांनी तुमच्या मुंजी तुम्हाला जो मंत्र दिला तो द्यायचा. तो म्हणला, माझी मुंजच झाली नाही. कोण म्हणतोय? बाप म्हणतो. मग आता आडत नाही तर पोऱ्यात कुठून येईल? मग मागच्या, अहो चांगल्या चांगल्या लोकांना माझं पोरगं इंग्लिश मिडियमला शिकतायचा अभिमान आहे. पुढे जाऊन ते इंग्लिश मिडियम तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल तेव्हा कळेल तुम्हाला. मातृभाषेत शिकलं पाहिजे. आता लोक सांगतात की मातृभाषेत शिकलं तर ज्ञान चांगलं होतं, समज चांगली येते. कधी सांगायला लागले? ज्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळा संपल्या, बट्ट्या बोळ झाला, आता सांगायला लागले. तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत कोण जातं बघा. जो इंग्रजी माध्यमाची फी भरू शकत नाही, पैसे देऊ शकत नाही, तो जातो. एक बाई स्वयंपाक करणाऱ्या 8 का 9 घरी स्वयंपाक करतात. कशा करतात? तर मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवायचं,
त्याची फी भरता आली पाहिजे म्हणून 9 घरी स्वयंपाक. कुणी सांगितलं एवढी उठाठेव? पण इंग्रजी शिकून काय दिवे लावणार आहे? असा काही नाही. इंग्रजी फार दुर्बळ आहे. इंग्रजी कधीही शिकता येते. मी ए जो असतो ना, ए, तो पहिल्यांदा आयुष्यात पाहिला तो 6वीत. तोपर्यंत पाहिला पण नाही. आता इंग्रजीत प्रवचन करा म्हणलं तर शक्य आहे. काय अवघड आहे? दुर्बळ भाषा आहे, म्हणजे दरिद्रीय भाषा ती. आपली 12 खडीच 52 वर्णाची ती 26 आहे. इथंच निम्मे कार्य झालेत ते. स्वर किती? ए ई आय ओ यू संपलं. दुर्बळ आहे. आपले स्वरच किती आहेत बघा. आणि त्या स्वरामध्ये सुद्धा तुम्हाला अहो काय सांगायचं तुम्हाला, मी जर ते सांगायला लागलो ना, आपलं सगळं वर्णन त्याच्यातच जाईल. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आपल्या भाषेत. स्वर शब्दाला त्याची व्युत्पत्ती आहे. स्वयं राजते ती स्वर. हा ज्याच्या उच्चाराला कोणाची गरज नाही त्याला स्वर म्हणतात. अ हा एकमेव स्वर आहे. आता ते शिकवायचं तर फळा बिळा सगळं पाहिजे, मग शिकवीन तुम्हाला कधीतरी. प्रत्येक गोष्टीला मंत्र, व्युत्पत्ती त्याची. मननात त्रायते. ज्याचं मनन केलं असता मनुष्य तरुण जातो, उद्धाराला प्राप्त होतो, त्याला मंत्र म्हणतात. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा काय आहे? आमचा मंत्र आहे. कारण त्याच्या मननाने मोक्ष होतो म्हणून तो मंत्र आहे. ज्ञानोबा तुकाराम आमचा मंत्र आहे, कारण त्याच्या मननाने मोक्ष होतो. भजनाने मोक्ष होतो, नामाने मोक्ष होतो, कर्माने मोक्ष होतो, उपासनेने मोक्ष होतो, सगळ्यांनी मोक्ष होतो. हेतू तो असला पाहिजे ना. कीर्तनाने मोक्ष होतो, पण कीर्तनाचा हेतू मोक्ष मिळवणं असला पाहिजे ना. कीर्तन करणाऱ्याचा सुद्धा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा, पण तो हेतू राहिला नाही म्हणून मोक्ष होत नाही. मला एकाने विचारलं, नामदेवरायांच्या कीर्तनाचं काय वर्णन आहे? हा, पुढे पुढे देव नाचे. म्हणजे भगवंत नाचतो. कसा नाचतो? देहभान विवर्जित होऊन. देवाचं देहभान जावं असं भजन, असं कीर्तन. मग तुमच्या कीर्तनात कीर्तन केलं तर देव नाचलाच पाहिजे, लक्षात ठेवा. मला त्याने विचारलं, तुमच्या कीर्तनात देव नाचला कधी? कधीच नाही. नाचणं सोडा, तो कधी आला का नाही तेही माहीत नाही आम्हाला. त्याचं कारण आम्ही कीर्तन करतच नाही. आम्ही कीर्तन केल्यासारखं करतो. फेटा बांधला, उपरण्याने कंबर बांधली. आता तर कीर्तन केल्यासारखं सुद्धा कीर्तन करत नाही. कशासारखं करतात ते खाली उतरवल्यावर सांगतो तुम्हाला. एकाला विचारलं एकाने, म्हणजे मला तो भेटला माणूस, त्याने जाऊन कीर्तन करायला विचारलं की तुम्ही लहानपणी तमाशात काम करत होता का हो? ते म्हणले असं का? नाही म्हणले, तुमचं कीर्तन ऐकून मला वाटलं म्हणून विचारलं. नाही म्हणले, खरंय करत होतो. कशासारखं करायला लागली तुम्ही? कसा मोक्ष होईल सांगा? म्हणून हेतू तो पाहिजे. म्हणून हेतू पाहिजे पूर्ण काम होण्याचा. हेतू पाहिजे ज्ञानप्राप्तीचा. आणि जर आपल्या मनामध्ये तो हेतू ठेवून साधन चतुष्टयाने संपन्न होऊन मलविक्षेपाची निवृत्ती करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना शरण गेलो, सद्गुरूंनी उपदेश केला, त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली आणि त्यानुसार आपला निश्चय झाला, तर येणारी शेवटची पायरी म्हणजे पूर्ण काम. पूर्ण काम. आणि पूर्ण या शब्दामध्ये काय सांगितलं? तर पूर्ण हा शब्द सांगतो परिपूर्णता. वर्तुळ किती अंशाचं असतं? 360. 359 सुद्धा वर्तुळ नाही आणि 361 सुद्धा वर्तुळ नाही. 360 पूर्ण. तसं ही पूर्ण काम आता म्हणजे परिपूर्ण. कोणत्याही अंशामध्ये शिल्लक नाही. काय होतं तुम्हाला सांगतो, सगळं होतं पण शेवटी किरसुणीत जीव अडकतो माणसाचा. काय सांगावं? ते एक माणूस मरायला लागला, वाके वाके. त्याला वाटलं वासुदेव केशव वासुदेव केशव म्हणतो. तो सांगतो वासरू किरसुणी खातंय. मरताना आता मरायला लागला, बाबा तुझे हात ढगाला टेकले, आता तरी सोड. नाही, तेव्हाच गुंतो. उलट असं आहे, तो क्षण सगळ्यात महत्वाचा आहे. ज्या क्षणी तो प्राण या शरीराला सोडून बाहेर पडतो, त्याचं उत्क्रमण होतं. खरं तर ज्ञान प्राप्त होईल तो उत्क्रमण होत नाही, विलीन होतो.
त्यातला फरक समजून घ्या. उत्क्रमणामध्ये तो बाहेर पडतो आणि जेव्हा विलीन होतो तेव्हा जागेवर शांत होतो. झाकल्या घटीचा दिवा, अशी अवस्था आहे. आपला दिवा लागलाच नाही तर काय व्हायचं त्याचं. मातोश्री ताई म्हणायचे ते पद आहे ना एक, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको, हरिभजना विण काळ घालवू नको. त्या म्हणायचा आमचा दिवा लागलाच नाही त्यामुळं मालवायचा काही प्रश्नच नाही, अंधारच आहे सगळा. किती वाजले हो? ठीक आहे. घड्याळ ही गोष्ट फार त्रासदायक आहे. म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने तरी आहे, प्रपंचामध्ये ते सांभाळलं पाहिजे. आता आपण एक सप्ताह करतो, कीर्तन प्रवचन करतो, हा प्रपंच आहे ना सगळा, म्हणून सांभाळायला लागते वेळ. परमार्थ असेल ना मग वेळ बंधन नाही. तुम्हाला गोष्ट सांगतो, एकदा काय झालं, एक विद्यार्थी आश्रमातला, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, मी अनुभवलंय, पाहिलंय. रात्री 2 वाजता शंका आली त्याला. पाठ झाला, दिवसभर सगळी कामं झाली, मग झोपायच्या आधी काही चिंतन करून झोपला, मग जाग आली, मध्ये उठला तर शंका आली. किती वाजता? 2 वाजता शंका आली. मग महाराज जिथं झोपायचे ते, त्या खिडकीला फक्त एक पडदा असायचा बाहेरून वाळ्याचा, आणि आत गुरुवर्य महाराज झोपलेले असायचे. त्यांनी जाऊन खिडकी वाजवली 2 वाजता. महाराज आले उठून, काय झालं बा? काही शंका आली. बसा. पाठ सुरू झाला. रात्री 2 वाजता पाठ सुरू झाला आणि कुठपर्यंत चालला? शंका निवृत्त होईपर्यंत चालला. मग त्या दिवशीच्या पाठाच्या लोकांनी येऊन तिथंच बसायचं, तोच पाठ. पण शंका निवृत्त होईपर्यंत चालतच राहायचं. वेळेची मर्यादा नसली पाहिजे परमार्थाला, प्रपंचाला पाहिजे. 10 वाजता आपण ऑफिसला गेलो, 8 तासाची नोकरी आहे, तर 6 वाजता घरी आलं पाहिजे. होतं का असं? होत नाही. जायची वेळ, यायची वेळ नाही. 10 वाजून 1 मिनिटांनी गेलं तर लेट मार्क पडतो. परत यायची वेळ नाही. अहो, परत यायची वेळ सोडा, परत येईल का नाही माहित नाही. प्रपंचाला मर्यादाच नाही. खरं तर मर्यादेत प्रपंच पाहिजे आणि परमार्थ अमर्याद पाहिजे. तर हा प्रपंच आहे आपला. प्रवचन चालल्या प्रपंच आहे सगळा. मग परमार्थाचं सांगत असलो तरी प्रपंचच ना, वेळ बांधलेला आहे. मंडपामध्ये 2 घड्याळ आहेत, त्यातलं एक बंद पडलं, एक चालू आहे. मग ह्याच 2-4 दिवसात कधी बंद पडलं माहित नाही मला, कधी बंद पडलं. तर तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की वेळ ही जी गोष्ट आहे ती घड्याळाकरता पण थांबत नाही, आपल्याकरता कशाला थांबते? घड्याळ बंद पडलं तर त्या वेळेने त्या घड्याळाची साथ तिथंच सोडली ज्या वेळेला ते बंद पडलं. 10:30 वाजता ते बंद पडलं, आपल्या लक्षात 2 वाजता आलं, पण घड्याळाची साथ वेळेने 10:30 वाजता सोडली, ते गेला पुढे वेळ निघून. त्याच्यामुळे वेळ कोणाकरता थांबत नाही, कधीच थांबत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला जपून वापरलं पाहिजे. परमार्थ करणाऱ्या ते फार 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 जपून वापरलं पाहिजे. एक एक क्षण असा वेचला पाहिजे. त्या पातंजली योगशास्त्रामध्ये वृत्तीच्या स्थिरतेला दीर्घत्व देण्याकरता त्या अनुकूल विषयाच्या प्राप्तीने स्थिर झालेली वृत्ती पकडली पाहिजे असं सांगितलं. आता ती वृत्ती पकडण्या इतकी तरी सूक्ष्मता पाहिजे का नाही? ते ऑपरेशन झालं म्हणजे त्याला शल्यचिकित्सा म्हणतात इंग्रजीत. ती शल्यचिकित्सा झाल्यावर शिवतात त्याला, तर शिवायला सुईन दोरा वापरतात. पण ती सुई जी आहे ती फार बारीक असते, दाभणीने शिवत नाही. दाभण चालेल का? दाभणीने शिवलं तर नवीन जखम होईल अजून. तसं ते शिवण्याकरता तेवढी सूक्ष्म सुई पाहिजे, तसं त्या वृत्तीला पकडण्याकरता तेवढी सूक्ष्मता आपल्याकडं पाहिजे. कशी सापडेल ती? आपली वृत्ती इतकी ढोबळ असते, म्हणजे माझ्यासारख्याची, मोठमोठ्या स्थूल वस्तू सुद्धा आपल्या दृष्टीतून सटकून जातात कितीतरी. कारण एकच, आपलं लक्ष नाही, आपली वृत्ती एकाग्र नाही, स्थिर नाही. मग कसं सापडेल? मग तेवढी स्थिरता येईपर्यंत ती सापडतच नाही हातात. सापडल्यावर मग ती सोडायची नाही, मग दीर्घ होते, आपोआप वाढते. तर वेळेची मर्यादा आहे आपल्याला. मला काय फार येतं असंही काही नाही.
गुरुवर्य महाराजांकडे फार ज्ञान समुद्र, आणि माझी बुद्धी किती एवढी एवढी टिचभर, त्याच्यात काय बसायचं. तो शिंतोडा उडला तरी पुष्कळ झालं. त्या बुद्धीने त्याला धारण जर केलं एका शिंतोड्याला तरी मोक्ष होईल. पण तेवढी तरी बुद्धी आहे का नाही कोणाला माहीत. म्हणून वेळेच्या मर्यादेत आपल्याला थांबायचं आहे. मी जेव्हा प्रपंचामध्ये रममाण झालेल्या लोकांना पाहतो किंवा स्वतःला प्रपंचात रममाण झालेलं पाहतो असं म्हणू, तेव्हा असा प्रश्न पडतो की आपण जितके प्रपंचात रममाण होतो तेवढे रममाण होऊन कधी परमार्थ करतो का हो? मग आता ते काय प्रपंचात रममाण होणं काय त्याचा विस्तार करण्याची ही जागा नाही. पण जे प्रपंचात आहेत त्यांना अनुभव आहे त्याचा, की आपण प्रपंचात जितके रमतो रममाण होतो तेवढे परमार्थात रमतो का, रममाण होतो का. म्हणजे सांगण्याचा भाव असा आहे माझा की आपण जेवढे प्रपंचात रमतो तेवढं तरी परमार्थात रमता आलं पाहिजे. आमचे एक जण जर्मनीला गेले शिकायला सर्जरी, आणि आल्यावर गुरुवर्य महाराजांनी विचारलं, बाळ तू तिकडं जाऊन सर्जन झाला किती वर्ष लागली. म्हणला मला 3 वर्ष लागली, 3.5 वर्ष. मग 3.5 वर्ष तू काय केलं. तो त्यांनी सांगितलं, आम्ही उठता बसता झोपता सतत डोक्यामध्ये फक्त सर्जरी, म्हणजे हृदयाची सर्जरी, पोटाची सर्जरी, पायाची सर्जरी, हाताची सर्जरी, उठलं की सर्जरी, जेवताना सर्जरी, झोपताना सर्जरी, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, आहे की नाही. तसं सर्जरी सर्जरी सर्जरी. मग गुरुवर्य महाराज म्हणले, बाळ जेवढा तू त्या सर्जरीचा विचार केला त्याच्या 50% जर भगवंताचा विचार केला तो मोक्ष मिळेल तुला. जेवढा प्रपंचाचा ध्यास घेतो त्याच्या 50% देवाचा घेतला तर मोक्ष होईल. 50, 100 पण म्हणत नाही, पण तेवढा ध्यास घेतो का, घेत नाही. विषयाचा किती ध्यास घेतो माणूस. तो म्हणतो पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनला नवीन गाडी दारात पाहिजेच आपल्या. वाटेल ते करू पण नवीन गाडी पाहिजेच. तसं वाटेल ते करू पण ह्या जन्मात मोक्ष झालाच पाहिजे. जन्मात म्हणतो मी, वर्षात नाही. एवढा तरी ध्यास घेतला पाहिजे. तै मी उद्धार पावे ना, काय कृपा करी नारायण, आईसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त. अशी तळमळ पाहिजे चित्तात. मग ती तळमळ थोडी माणसाला. सतत व्यवहाराची चिंता, सतत व्यवहार सतत व्यवहार. म्हणजे ते काही फार तुम्ही नकारात्मकतेने घेऊ नका. व्यवहारही केलाच पाहिजे, प्रपंचही केलाच पाहिजे. माझ्या सांगण्याचं तात्पर्य त्याला मर्यादा ठेवा. एका माणसाकडे इतकी संपत्ती की त्यांनी आपल्या पत्नीला तिच्या वाढदिवसाला विमान भेट दिली. 300 कोटी रुपयाचं विमान दिलं. आता थांब की बाबा, बास अजून पाहिजे म्हणून. तर ते काय झालं, तो गेला देवाच्या दर्शनाला आणि देवाला नमस्कार केला. तर एकाने तो फोटो टाकून, म्हणजे त्याला प्रकाश चित्र म्हणतात, ते टाकून खाली लिहिलं की देवाला भेटून त्यांनी विचारलं तुला काही पाहिजे का. आता तरी थांबावं. थांबत नाही माणूस, सतत चालतोय सतत. तुम्हाला त्यांचंही सांगून ठेवतो, कितीही श्रीमंत असला तरी त्याच्याही बाबतीत नियम हाच आहे, भाग्याचे नि भडसे. जर त्याचं भाग्य फिरलं ना, एका क्षणात रस्त्यावरच, एका क्षणात, दुसरा क्षण मोजायचा नाही. एक मोठे उद्योगपती अजून आहेत जिवंत, त्यांची केस चालली कोर्टात पोराच्या विरुद्ध. तर त्यांनी आपली सगळी संपत्ती त्याच्या नावावर केली, मुलाच्या. मुलांनी दिला हाकून. आता राहायला घर नाही त्याला, भाड्याच्या घरात राहतो. एवढा मोठा माणूस, मोठा म्हणजे श्रीमंत. श्रीमंती वेगळी, मोठेपणा वेगळा. मोठा माणूस गरीब असला तरी मोठा असतो, लक्षात ठेवा. एका बाईने ते मध्ये भूकंपाचं संकट आलं, तर त्या बाईने 500 रुपयाची देणगी दिली. 500 रुपये. पण पंतप्रधानांनी तिचं नाव घेतलं. मग एखादा म्हणेल मी 5 लाखाची देतो. तिचं नाव घ्यायचं कारण सांगतो तुम्हाला. तिच्या बँकेतली शिल्लक होती 500 रुपये आणि तिने अख्खीच्या अख्खी देऊन टाकली.
याला मोठेपणा म्हणतात. म्हणून श्रीमंत मोठा असेलच असं नाही, मग गरीब मोठाच असतो असंही नाही. दोघातही दोन्ही प्रकार सांगण्याचा हेतू श्रीमंत असणं वेगळं, मोठं असणं वेगळं. तर फार श्रीमंत माणूस की रस्त्यावर यायला किती वेळ लागला? एक दिवस. संपत्ती नावावर करण्याचा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी रस्त्यावर. म्हणजे भाग्याचे आणि भडसे हा नियम चुकत नाही. मग ह्याला उपाय काय? उपाय हा की संपन्नता येवो विपन्नता येवो, चित्तामधल्या देवाला हालू देऊ नका. ध्यास भगवत प्राप्तीचा ठेवा. प्रपंच करा की, कोणी नाही म्हणलंय. तुम्हाला एक तत्व सांगतो. नामस्मरण करत करत जे प्रपंच करतात त्यांच्या प्रपंचावर परमार्थाचा प्रभाव दिसतो, हे पक्क लक्षात ठेवा. मग मी अशी माणसं पाहिली आहेत. आता ते विस्ताराने इथं सांगायची जागा नाही, पण म्हणजे अगदी त्यांची संतती सात्विक, त्यांचा व्यवहार सात्विक, असं छान प्रपंच होतं. या माणसाला प्राप्त होते शेवटची अवस्था, ते पूर्ण काम. म्हणून माऊली सांगतात पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ह्याच्याकरता काय केलं पाहिजे तो उपाय पुढे सांगितलाय. म्हणून माऊलींचा एक एक शब्द, एक एक अक्षर अनुभवायचा असेल तर एकेका जन्माला ओवाळून टाकलं पाहिजे, तर तो शब्द कळतो. जसं माऊली म्हणून म्हणतात, म्हणोनी, तर म्हणोनी म्हणण्याकरता मागचं सगळं पाहिलं पाहिजे. जसं आता विश्वात्मके देवी, तर आताच्या आधी सगळं पाहिलं पाहिजे. पूर्ण ज्ञानेश्वरी पाहिजे, मग आता म्हणायचं. तसं इथं म्हणोनी म्हणताना मागचं सगळं पाहिजे. कुठपासून? मज हृदयी सद्गुरु इठपासून. जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तिथं प्रगटे महानिधी. का चिंतामणी झाल्या हाती, सदा विजय मृत्यू मनोरथी. तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणोनी, म्हणून मी तुम्हाला जर हे प्राप्त म्हणजे हे करायचं असेल तर, इथे जायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणोनीच्या आधी काय आहे? पूर्ण काम हा जो शब्द आलाय ना, त्याला जोडून म्हणोनी. पूर्ण काम व्हायचं आहे म्हणून, भगवंताला आत्मत्वाने प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून. मग साधनता सांगितली, साध्य अवस्था सांगून झाली, शेवटची अवस्था सांगून झाली, ती आहे पूर्ण काम. आणि ती प्राप्त करण्यासाठीच आता साधन सांगतात. म्हणून मोठ्या माणसांच्या बोलण्याला ऐकताना संदर्भ लक्षात ठेवावे लागतात, कारण त्यांना कुठला संदर्भ आठवायला सांगता येत नाही. म्हणजे ते त्या ज्ञानाचे सागर असल्यामुळे कुठलाही बिंदू कधीही अभिव्यक्त होतो, तो आपल्याला धरून वेचून त्याची संगती जोडावी लागते. म्हणजे मागे काय सांगितलं त्याच्याशी आपल्या चित्ताचं अनुसंधान ठेवल्याशिवाय तुम्हाला त्या म्हणोनीची संगती लागत नाही. पूर्ण कामता प्राप्त करायची आहे म्हणून तुम्ही काय करा तर सांगता, जाणतेने गुरु भजिजे. आता जसं पूर्ण काम हा शब्द मोठा आहे, मोठा आहे म्हणजे दिसायला छोटा आहे, अर्थ मोठा आहे. मी परवाच सांगितलं गमतीने, आपली जी महावाक्य आहेत ती महावाक्य केवढी आहेत? 3 पानाची, 4 पानाची, 150 पानाची, छोटी. तत्वमसी, समाप्त. एका शब्दात त्या न्यायमुक्तावली ग्रंथावर एक टीका आहे. त्या टीकेमध्ये एक एक शब्द 3-3 पानांचा आहे. शब्द म्हणतोय मी, वाक्य नाही, शब्द 3-3 पानांचा आहे. म्हणजे डोक्यावरची रेघच तुटत नाही 3 पानं. ती सोडवल्याशिवाय त्याचा अर्थच कळत नाही. मग इतकी 3-3 पानं रेघा चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे, तरी त्याला महावाक्य नाही म्हणताय. याला महावाक्य का म्हटलं? जरी वाक्य लहान असलं तरी अर्थ मोठा आहे ना.
तसं पूर्ण काम हा शब्द छोटा आहे पण अर्थ फार मोठा आहे. म्हणजे मी जेवढं सांगितलंय अशी 10 प्रवचनं केली तरी पूर्ण होणार नाही ते सांगून. एवढं पूर्ण काम सांगणं आहे. तसं म्हणून जाणतेने, हे जाणतेने जी गोष्ट आहे ती फार मोठी आहे. परमार्थ कसा करावायचं बीज आहे त्याच्यात. डोळस परमार्थ म्हणतात ना, डोळस वैराग्य म्हणतात ना, त्याचं बीज आहे. गुरुवर्य महाराजांनी फार चांगला शब्द वापरलाय की डोळस परमार्थ कशाला म्हणायचं किंवा डोळस वैराग्य. त्याच्याकरता त्यांनी दृष्टांत जो दिलाय तो माऊलींच्या अवताराच्या पूर्वीचा दिलाय. विठ्ठलपंतांच्या विवाहाच्या प्रसंगामधलं ते वर्णन आहे. रुक्मिणी मातेच्या पितृचरणांना भगवान पांडुरंगाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की तुझी मुलगी याला दे. सिद्धोपंत त्यांना, आणि सिद्धोपंतांनी जाऊन माऊलींच्या पितृचरणांना श्री विठ्ठलपंतांना सांगितलं की मला साक्षात विठ्ठलेशानी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की तुझी मुलगी ह्याला दे. त्यांनी सांगितलं पण मला दृष्टांत नाही दिला. आणि नंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्याही स्वप्नात भगवंताने जाऊन सांगितलं की त्या मुलीचा तू स्वीकार कर. म्हणजे ज्यांची विवाहामध्ये झालेली प्रवृत्ती सुद्धा प्रारब्धवशात आहे आणि इच्छा रहित आहे, याला म्हणतात डोळस वैराग्य. आपलं वैराग्य म्हणजे माझ्यासारख्याचं वैराग्य ते फार हलकं आहे. कुठं पाय घसरेल कोणाचा, वैराग्याचा, माझा तर नाही. कुठं घसरेल, कारण काय सांगतो तुम्हाला, माझा पाय घसरलेलं कधी कळेल? हा, माझा पाय घसरलाय तुम्हाला कधी कळेल? जर माझ्या शरीराच्या द्वारा ती क्रिया अभिव्यक्त होईल तर. पण वैराग्याचा पाय घसरणं म्हणजे काय, त्याला शरीराची गरज नाही, आतल्यात घसरतो तो. वैराग्याचा पाय आतल्यात घसरतो, बाहेर दिसायची गरज नाही. जिलबी खावी वाटली की घसरलं ते. ते वाटणं जे आहे ते बाहेर नाही दिसत ना, ते आत आहे. म्हणून तसं नाही, त्याला डोळस नाही म्हणताय. डोळस म्हणजे पाय घसरत नाही, त्याचा भक्कम पाय रोवून उभं, विवेकपूर्वक हलवून खुंट, आधी करावा बळकट. वाजले का सहा? पाहे पा ध्वजेचे चिरगूट, पाहे पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित. मसी पत्र ते केवढे, मसी पत्र ते केवढे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे. पाप रखुमा देवी वरदा, पाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा. तैसा मी एक पतित,
परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी हरी विठ्ठल. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.